चंद्रपूरमध्ये भाजपाध्यक्षाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। चंद्रपूरमधील सुभाष कासनगोष्टवार यांची हकालपट्टी झाली आहे। उमेदवारांची यादी बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 12 ते 14 नावं बदलली आहेत असा आरोप भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोष्टवार यांच्यावर करण्यात आला आणि त्यांची आता पदावरनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सुभाष कासनगोष्टवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक आहेत। चंद्रपूर महापालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भाजपच्या उमेदवारांवरून काल जोरगेवार आणि मुनगंटीवारांमध्ये मोठा वाद झालेला होता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने तयार केलेली यादी स्थानिक पातळीवर बदलण्यात आली आणि जवळजवळ 12 ते 14 नावं वेळेवर बदलण्यात आल्यामुळे कासनगोष्टवार यांची हकालपट्टी झाली आहे अशी प्राथमिक माहिती आता समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष आपल्या सोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत। आशिष, चंद्रपूरमध्ये भाजप अध्यक्षांचीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे, नेमकं काय घडलंय? निश्चितपणे आज हे पत्र जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे प्रदेश कार्यालयाच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये तसं म्हटलं आहे की त्यांना तातडीनं पदमुक्त करण्यात आलेलं आहे। मात्र हा भार कोणाकडे देण्यात आलेला आहे हेही स्पष्ट झालेलं नाही। एक दुसरी गोष्ट अशी की निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार यांच्यामधले वाद पराकोटीला पोहोचले आहेत। यातला जोरगेवारांच्या कट्टर समर्थक आहेत हे कासनगोष्टवार आणि साधारण गेली 2 वर्ष हा वाद धुमसत होता। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची जी यादी होती त्यांनी मान्यता दिलेली त्या यादीतली 12 ते 14 नावं बदलल्याचा आरोप कासनगोष्टवार यांच्यावर आहे। काल रात्रीपासून सोशल मीडियावर यावर जी आहे ती भयंकर चर्चा सुरू आहे। अशा पद्धतीने रवींद्र चव्हाण यांनी जी मान्यता दिली आहे ती यादी ही वेगळी कशी असू शकते, नाव कशी बदलू शकतात आणि त्यातून तक्रारीनंतर ही कारवाई झाली असावी असा अंदाज आहे। निश्चितच धन्यवाद आशिष या सविस्तर माहितीसाठी।